दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला। अखेर आव्हाडांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्याला अधिक माहिती देतील। सुस्मिता, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं कळतंय, काय अपडेट? खरं तर काल विधान भवनाच्या परिसरामध्ये जो राडा झाला हा कुठल्याही पद्धतीनं संविधानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचं सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे आणि सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पोलिसांकडनं कारवाई होत असताना स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला। स्वतःहून लोक जमवलेली होती, जी त्यांचे कार्यकर्ते यावेळेला जमा झालेली होती, त्यामुळे जमाव सुद्धा त्यांनी एकत्रित केल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे। मुंबईचे मरीन ड्राईव्ह येथील पोलीस स्टेशनमध्ये मरीन लाईन पोलिसांनी याबाबतची तक्रार ही नोंदवलेली आहे आणि आता आपण बघतोय की जितेंद्र आव्हाड यांच्यावरती मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंदवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे यानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया काय असेल हेही बघणं महत्त्वाचं आहे। राजभवनावरती आता जितेंद्र आव्हाड येऊन पोहोचलेले आहेत, त्यामुळे राजभवनातून बाहेर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया देखील आपल्याला समोर येईल। परंतु ज्या पद्धतीचे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेले होते ते म्हणजे गंभीर गुन्हे असणारे मोकोकोचे जे आरोपी आहेत अशा लोकांना विधान भवनाच्या परिसरामध्ये प्रवेश मिळतो, परंतु आमच्यावरती अन्याय झाला ही मागणी त्यांनी वारंवार अधोरेखित केलेली होती आणि त्यातूनच हा गुन्हा घडल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बरं सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।